आज आपण एका अशा ठिकाणाबद्दल बोलणार आहोत जिथे विज्ञान, निसर्ग आणि श्रद्धा या तिन्हींचा एक अद्भुत संगम पाहायला मिळतो. चला तर मग लोणार सरोवराच्या या रहस्यमय दुनियेत प्रवेश करूया. ऐकायला एखाद्या सायन्स फिक्शन फिल्मसारखं वाटतं, नाही का? पण ही काही कल्पना नाहीये. ही एक खरीखुरी घटना आहे. आणि याच घटनेने महाराष्ट्रात एका अशा जागेला जन्म दिला जी आजही आपल्याला आश्चर्यचकित करते. ती जागा म्हणजे लोणार सरोवर. तर मग काय आहे असं खास या सरोवरामध्ये? याचं रहस्य ना त्याच्या जन्मापासूनच सुरू होतं. हे काही कुठल्याही नदीमुळे किंवा पावसामुळे तयार झालेलं साधं सरोवर नाही. याची कहाणी खूपच वेगळी आहे. हे फक्त एक सरोवर नाही, तर पृथ्वीवर झालेल्या एका खगोलीय घटनेची खूण आहे. महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यात औरंगाबादपासून साधारणपणे 140 किलोमीटरवर असलेलं हे ठिकाण पाहणाऱ्याला एका क्षणात थक्क करून टाकतं. मग हे इतकं अद्भुत सरोवर तयार झालं तरी कसं? याचं उत्तर आपल्याला जमिनीवर नाही, तर थेट अवकाशात मिळतं. आकाशातून आलेल्या एका आघातामध्ये. जरा कल्पना करा, आजपासून सुमारे 50,000 वर्षांपूर्वी अवकाशातून एक भला मोठा दगड म्हणजे उल्का प्रचंड वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत होती. आणि जेव्हा ती जमिनीवर आदळली तेव्हा एका महाभयंकर स्फोट झाला. त्या स्फोटामुळे जमिनीत एक विशाळ खड्डा तयार झाला. आणि मग हजारो वर्ष त्यात पावसाचं पाणी साचत गेलं आणि त्या खड्ड्याचं रूपांतर झालं एका अद्भुत सरोवरात. आता याची आकडेवारी बघा, ती सुद्धा कमी रंजक नाही. या सरोवराचा व्यास आहे जवळपास 2.25 किलोमीटर आणि खोली तर तब्बल 150 मीटर. पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट आहे इथलं पाणी. ते समुद्राच्या पाण्यासारखं खारट आहे आणि त्याचवेळी अल्कधर्मी सुद्धा. म्हणजे एकाच पाण्यात हे दोन्ही गुणधर्म आढळतात जे जगात इतरत्र कुठेही सहसा दिसत नाहीत. पण ह्या सरोवराचं वेगळेपण फक्त त्याच्या निर्मितीपुरतं नाहीये. खरं तर वैज्ञानिकांसाठी ही जागा म्हणजे जणू काही एक जिवंत प्रयोगशाळाच आहे, जिथे पृथ्वी आणि अवकाशाची अनेक रहस्य दडलेली आहेत. जगभरातले शास्त्रज्ञ लोणारकडे का येतात माहिते? कारण इथली भूवैज्ञानिक रचना खूपच वेगळी आहे. इथल्या पाण्यात असे काही सूक्ष्मजीव आढळतात जे इतक्या खारट आणि अल्कधर्मी पाण्यातही जिवंत राहतात. इतकंच नाही तर नासासारख्या संस्था मंगळ ग्रहावर जीवसृष्टी कशी असू शकते याचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा लोणारच्या पर्यावरणाचा आधार घेतात. आणि हो, लोणारचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे उल्कापातामुळे बेसाल्ट खडकात तयार झालेलं हे जगातलं एकमेव मोठं विवर आहे. आणि गंमत म्हणजे हा बेसाल्ट खडक मंगळावरच्या पृष्ठभागाशी खूप मिळता जुळत आहे. त्यामुळेच या जागेला आंतरराष्ट्रीय स्तरावर इतकं महत्त्व आहे. पण थांबा, लोणारची ओळख फक्त विज्ञान किंवा भूगर्भशास्त्र नाहीये. या जागेत निसर्ग आणि मानवी श्रद्धा यांचं एक खूपच सुंदर आणि अतूट नातं बघायला मिळतं. या सरोवराच्या कडेने एक घनदाट जंगल पसरलेलं आहे. जणू काही एक वेगळंच हिरवंगार जग. इथे आपल्याला माकडं, डौलदार मोर, रंगीबेरंगी पक्षी आणि अनेक दुर्मिळ वनस्पतीही पाहायला मिळतात. म्हणजे हे एक नैसर्गिक अभयारण्यच आहे. आणि याच नैसर्गरम्य वातावरणात आपल्याला इतिहासाची आणि श्रद्धेची साक्ष देणारी अनेक प्राचीन मंदिरं शांतपणे उभी असलेली दिसतात. ही मंदिरं या वैज्ञानिक आश्चर्याला एक वेगळीच आध्यात्मिक ओळख देतात. इथे दैत्यसुदन मंदिर, कमळजा देवी मंदिर आणि गोमुख मंदिर यांसारखी अनेक प्रसिद्ध मंदिरं आहेत. विचार करा, हजारो वर्षांपासून ही मंदिरं विज्ञान आणि निसर्गाच्या या चमत्काराचे साक्षीदार आहेत. आणि हो, जिथे श्रद्धा आली तिथे कथा, कहाण्या आणि दंतकथा या आल्याच, नाही का? चला, आता विज्ञानाच्या पलीकडे जाऊन पाहूया की आपल्या पूर्वजांच्या मनात या जागेबद्दल कोणती कथा होती. तर पुराणात एक कथा सापडते. असं म्हणतात की फार पूर्वी याच परिसरात लोणासूर नावाचा एक राक्षस राहायचा आणि त्याने आपल्या त्रासाने सगळ्यांना अगदी हैराण करून सोडलं होतं. तेव्हा लोकांचं रक्षण करण्यासाठी स्वतः भगवान विष्णूंनी दैत्यसूदन नावाचा अवतार घेतला आणि याच ठिकाणी त्या राक्षसाचा वध केला. असं मानलं जातं की त्याच लोणासुराच्या नावावरून या जागेला लोणार हे नाव मिळालं. बघा कशी विज्ञान आणि श्रद्धा इथे एकाच धाग्यात गुंफली गेलीय. तर मग हे वैज्ञानिक आश्चर्य, इथला निसर्ग आणि या पौराणिक कथा या सगळ्यामुळे लोणार सरोवर फक्त महाराष्ट्राचाच नाही तर संपूर्ण जगाचा एक अनमोल ठेवा बनला आहे. आणि म्हणूनच युनेस्कोने या जागेला जागतिक वारसा स्थळांच्या संभाव्य यादीमध्ये स्थान दिलं आहे.
ही गोष्ट या जागेच्या जागतिक महत्त्वावर शिक्कामोर्तब करते. 50,000 वर्षांचा एवढा मोठा इतिहास या सरोवराने स्वतःमध्ये सामावून घेतलाय. पण तरीही असं वाटतं की ते अजूनही आपल्या आत अनेक रहस्य दडवून बसलंय. कोण जाणे, भविष्यात आपल्याला या वैश्विक आश्चर्याबद्दल अजून काय काय नवीन माहिती मिळेल, नाही का?